जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही उमेदवारांना नशिबाची साथ, कर्तृत्व असूनही काही उमेदवारांना विरोधकांवर मात करता आलं नाही. सर्वात कमी मतानं आणि सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा लेखाजोखा आपण पाहूया. राजकारणात केवळ रणनीती, मेहनत आणि कर्तृत्व पुरेसे ठरत नाही, तर योग्य वेळी नशिबाची साथही तितकीच महत्त्वाची असते. हे जालना महानगरपालिकेच्या निवडणूक निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. काही प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. काही प्रभागांमध्ये अल्प मताधिक्यानं उमेदवारांनी विजय प्राप्त केला, तर काही प्रभागांमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन उमेदवार निवडून आले. जालना महानगरपालिका निवडणुकीत अनेक प्रभागात मतदारांचा कौल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहिला. काही उमेदवारांनी प्रभावी प्रचार, जनसंपर्काने विकासाचा अजेंडा मांडला, तरीही नशिबाची साथ न मिळाल्यानं त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. तर काही ठिकाणी कमी फरकानं विजय मिळवत उमेदवारांना यश संपादन झाले. या निवडणुकीत तब्बल 51 नव्या चेहऱ्यांना महापालिकेत संधी मिळाली असून 14 नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला, तर काही नवख्या उमेदवारांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतले. राजकारणात कर्तृत्वाला निश्चितच महत्त्व आहे, मात्र शेवटचा निकाल अनेकदा नशिबावर अवलंबून असतो, हे या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झालंय. कमी फरकाच्या विजय पराभवामागे मतदारांचा मूड, स्थानिक समीकरणं आणि योगायोगही तितकंच कारणीभूत ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचं मत आहे. एकंदरीतच जालना महानगरपालिकेची निवडणूक ही राजकीय गणितांसोबतच प्रचारादरम्यान दररोज बदलणारं राजकीय वातावरण, जनसंपर्क, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची धडपड यासोबतच नशिबाचा खेळ असल्याचं चित्र स्पष्टपणे समोर आलं आहे. जालना महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 12 नागेवाडी चंदनजिरा येथील काँग्रेसच्या उमेदवार रुबिना माजिद पठाण या सर्वात कमी मतांच्या फरकानं म्हणजेच 38 मतांनी विजयी झाल्या. त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक 4 मधील भाजपच्या उमेदवार सखुबाई पानबिसरे या 80 मतांनी विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपचे मजहर सय्यद 113 मतांनी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे अशोक पवार 125 मतांनी विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार श्रीकांत पांगरकर 144 मतांनी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 11 मधील एमआयएमच्या नगबाबी खान या 154 मतांनी विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या स्नेहलता कामड या 194 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपाचे संजय पाखरे 213 मतांनी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 8 मधील शिवसेनेचे दुर्गेश काठोठीवाले हे 222 मतांनी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेनेचे कमलेश खरे हे 276 मतांनी, तर प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपाचे महेश निकम हे 293 मतांनी विजयी झालेले आहेत. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येण्यात प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या संगीता कैलास गोरंट्याल या 4618 मतांनी विजयी झाल्या असून सर्वाधिक मताधिक्यांनी त्या निवडून आलेल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या सुशीला दानवे या 4403 मतांनी आणि भास्कर अबा दानवे हे 4116 मतांनी विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या पूनम स्वामी 3372 मतांनी विजयी झाल्यात. प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपच्या प्रियंका भुरेवाल या 2855 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेनेच्या दर्शना झोल खोतकर या 2806 मतांनी विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपच्या रीमा खरात या 2796 मतांनी विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या ऐश्वर्या अडेकर या 2759 मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या पद्मा मांधाणी या 2609 मतांनी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपाचे कल्याण बदनेकर 2574 मतांनी विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाचे सौ पार्वतीबाई देशमाने या 2519 मतांनी विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपाचे विक्रांत ढक्का हे 2424 मतांनी विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसचे इम्रान खान हे 2333 मतांनी विजयी झाले आहेत. अशा प्रकारे जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अल्पमतामध्ये आणि सर्वाधिक मतांमध्ये निवडून येणाऱ्या या नगरसेवकांचा समावेश आहे.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या जालना आंदोलन या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.